अरे पैठणात कुर्मदास नावाचा भक्त राहत होता. पैठणात कुर्मदास नावाचा भक्त राहत होता. तो पांडुरंगाचा निश्चम भक्त होता. एका ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेल्या कुर्मदासाला 2 हातही नव्हते आणि 2 पायही नव्हते. बघा, तो जन्मताच अपंग होता. भगवंताने आपल्याला 2 हात दिलेत, तरी सुद्धा आपण त्या हाताने भजनात टाळी वाजवत नाही. भगवंताने आपल्याला 2 पाय दिलेत, तरी सुद्धा आपण त्या पायाने पंढरीची वारी करत नाही. बालवयातच कुर्मदासाच्या मनात आध्यात्मिक ग्रंथांची, परमेश्वर भक्तीची, निरूपणाचे संस्कार झाले होते. कोणतेही प्रवचनकार, कीर्तन करायला पैठणात गेले की तो गडबडीत त्या मंदिरात जायचा आणि कीर्तनात रमून जायचा. असंच एका दिवशी पैठणात एका मंदिरामध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन होतं. महाराज कीर्तनामध्ये पंढरीचा महात्मा हे वर्णन करत होते. भक्त हो, पंढरी हे आपलं माहेर आहे. अरे भक्त हो, पंढरी हे आपलं माहेर आहे. पंढरीचा पांडुरंग हाच खरा आपला विश्वात्मक बाप आहे. अरे तो भक्त पुंडलिक हा आपला बंधू आहे आणि ती चंद्रभागा ही आपली बहीण आहे. त्याचं हे निरूपण कुर्मदास देहभान विसरून ऐकत होता. त्याच्या मनावर पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ लागली आणि त्याने ठरवलं, जरी आपल्याला 2 हात नाही, पाय नाही, तरी घरी लळगळ होऊन बसण्यापेक्षा पंढरीच्या वाटेवर गेलं की आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून तो दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे पंढरपूरला निघाला आणि कासवासारखा खडत पुढे निघाला. रस्त्यात लोक म्हणायचे, ए पांगळ्या, कुठं चाललास? तो म्हणायचा, मी माझ्या माहेरी चाललोय. कोणीही यायचा, म्हणायचं, ए पांगळ्या, घर सोडून कुठं निघालास? तो म्हणायचा, मी माझ्या माहेरी चाललोय. तो असाच खडत पंढरपूरला गेला. पंढरपूरमध्ये भगवंतांनी त्याला चतुर्भुज अवतारात भेट दिली आणि त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. तो एकच नाही तर असे कित्येक संत आहेत. माझे तुकाराम महाराज, माझे एकनाथ महाराज, माझे कानोपात्रा संत मीराबाई, जनाबाई, असे कित्येक संत आहेत ज्यांच्या जीवनाचं सार्थक झालं आहे.